हे सुद्धा त्यांनी समोर मित्रमैत्रिणींनो, टाकून दिलेलं आहे. शिक्षकांनो, नमस्कार. कशा आहात सर्व? सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा झेडपी पासून 1 ते 10वी पर्यंत बऱ्याच आस्थापनामध्ये, झेडपीमध्ये, महानगरपालिका, नगरपालिका इथं सुरू झालेल्या आहेत आणि त्याच धर्तीवरती शालेय शिक्षण विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की यांच्यासाठी पात्रता कोणती असावी. याच्या संदर्भातला 20 जानेवारीचा शासन निर्णय तुम्ही पाहिलाच असेल. नसेल तर आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. याच्या बायोमध्ये लिंक आहे. जेणेकरून तुम्हाला तो GR सुद्धा पाहायला मिळेल. त्या GR नुसार पात्रता काय आहे आणि त्याच्यानुसार जे मिसकन्सेप्शन उमेदवारांमध्ये पसरलेलं आहे, त्याच्यामध्ये पहिलं असं आहे की मराठी माध्यमाच्या उमेदवारांना असं म्हणायचं आहे की म्हणजे माध्यमाच्या म्हणजे ज्यांचं D.एड मराठी माध्यमातून झालेलं आहे, B.एड मराठी माध्यमातून झालेलं आहे आणि 10वी 12वी मराठी माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. त्या उमेदवारांना असं म्हणायचं आहे की आमच्यावरती अन्याय होतोय. इंग्रजी माध्यम ज्यांचं प्युअर इंग्लिश मीडियम मध्ये झालेलं आहे 10 पर्यंत, मग ते ICSE बोर्डचे असो, CBSE बोर्डचे असो किंवा ज्यांचं इंग्लिश मीडियम मधून झालेलं आहे, त्या उमेदवारांना म्हणायचं की आमचा याच्यामध्ये उल्लेखच नाहीये. आणि बाकी ज्यांचा उल्लेख आहे, ज्यांचं D.एड आणि B.एड किंवा BPएड, सध्या क्रीडा शिक्षक भरती सुद्धा याच पवित्र पोर्टल मार्फत होते, त्यांचं ज्यांचं इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे त्यांना इथं दिलासा दिलेला आहे का? आणि खरंच 1 ते 5 साठी फक्त मिनिमम क्वालिफिकेशन काय असतं, तर अर्थातच तुमचं D.एड असायला हवं आणि पेपर 1 पास असायला हवा. परंतु सध्या BA MA हे सुद्धा ज्यांच्याकडे पात्रता आहे इंग्लिश मधली किंवा सब्जेक्ट स्पेशलायझेशन नुसार, वेगवेगळ्या विषयाच्या स्पेशलायझेशन नुसार, तर त्यांना सुद्धा इथं प्राधान्य मिळणार आहे. अशा संदर्भातला GR 20 जानेवारी 2026ला शालेय शिक्षण विभागाने आणलेला आहे आणि त्याच्यानंतरचं जे कन्फ्युजन आहे त्याच्यामधलं महत्त्वाचं कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आणि नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की नक्की हा अन्याय कोणावर होतोय आणि कोणाला संधी मिळालेली आहे. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, शिक्षक भरतीसाठी शिवनिटी फाउंडेशन आमच्या टीमच्या मार्फत सक्रिय सहभाग आहे आणि व्यवस्थित प्रत्येक उमेदवारांना गुणवत्तेनुसार संधी मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच. आणि त्याचसाठी जो शासनाने निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे इंग्रजी माध्यमाबरोबरच सध्या मराठी माध्यमाला सुद्धा आणि अर्थातच इतर जे माध्यम आहेत त्यांना सुद्धा कशा प्रकारे याच्यामध्ये संधी मिळेल. शिक्षक भरती 2025 जी टेट झालेली आहे त्याच्या संदर्भातला आता हा जो GR आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे विषय आहेत. पहिला 1.1 भरती, दुसरा आहे नोंदणी दिनांकापर्यंत उमेदवारांचं एज रिलॅक्सेशन घेण्यात येणार आहे, याच्यासाठी आपण पाठपुरावा करतच होतो. आपल्या मागण्या सुद्धा मान्य झालेल्या आहे. तिसरा आहे 50 फक्त लिमिटेड प्रिफरन्स, ते वाढण्यासाठी सुद्धा शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत. अहवाल शालेय शिक्षण विभागाकडे सुद्धा मागवलेला आहे. आणि जो चौथा मुद्दा आहे तो आहे की म्हणजे शिक्षकांची पात्रता काय असावी सेमी इंग्रजी माध्यमांसाठी. मित्रांनो, सर्वप्रथम हे समजून घ्या, सेमी इंग्रजीच्या ज्या शाळा आहेत त्या झेडपींनी सुद्धा सुरू केलेल्या आहेत. नपा, मनपा यांनी तर अगदी इंग्रजी माध्यम आणि मुंबईमध्ये तर अगदी IB बोर्ड, ICSE बोर्ड आणि IG बोर्ड, CBSE हे तर कॉमन झालेलं आहे, सर्रास सुरू केलेला आहे. बरं, याच्यासाठी शिक्षकाची पात्रता काय असावी याच्या संदर्भात ऑलरेडी GR मध्ये जरी दिलं असलं तरी सुद्धा उमेदवारांमध्ये बरंचसं कन्फ्युजन आहे. मराठी माध्यमाच्या उमेदवारांचा याच्यामध्ये कुठंही उल्लेख नसल्यामुळे त्यांना असं म्हणायचंय की आम्हाला शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमाचा, मराठी भाषा असून, महाराष्ट्रात राहत असून, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असून आम्हाला मात्र शिक्षक भरतीतून पूर्णता वगळण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांची अशी बोंबाबोंब आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांना असं म्हणायचं की आमचं प्युअर इंग्रजी माध्यमामधून झालं असलं तरी सेमी इंग्रजीसाठी आम्ही पात्र नाही आहोत. मग पात्र कोण आहेत तर ते आपण पाहूया. तर 13 फेब्रुवारी 2013च्या GRचा ह्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. बरं, तो GR याच दिवशी TET सुद्धा बंधनकारक पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांना करण्यात आली, जे वर्किंग मध्ये आहेत त्यांना सुद्धा. आणि त्याच दिवशीचा दुसरा एक GR होता, ते 1 ते 8 साठी TET पेपर 1, पेपर 2 सोबतच प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा पद्धतीचं बायफर्गेशन करण्यात आलं होतं. हे दोन्ही GR तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळतील, जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर आता लक्षात घ्या, याच्यामध्ये उमेदवारांचं जे माध्यम आहे 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी,
त्या माध्यमाच्या शाळांकरता शिक्षक उपलब्ध करून देताना यांची व्यावसायिक अर्हता महत्वाची ठरणार आहे. अर्थातच सेमी इंग्रजीच्या ह्या शाळा आहेत आणि त्याच्यासाठी व्यावसायिक अर्हता ही इंग्रजी महत्वाची असणार आहे. म्हणजे काय तर डीएड ज्यांचं इंग्लिश माध्यमातून झालेलं आहे, बीएड ज्यांचं इंग्लिश माध्यमातून झालेलं आहे आणि आता शिक्षक भरती चे क्रीडा पदं सुद्धा शिक्षक भरती मार्फतच, पोर्टल भरती मार्फतच होतात आहे. त्यामुळे ज्यांचं बीपीएड इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे त्यांना सेमी इंग्रजीचे प्रेफरन्सेस म्हणजे प्राधान्यक्रम प्रथमतः त्यांचा विचार केला जाणार आहे आणि त्यांना येतील. आणि सोबतच त्याबरोबर शाळेचे कोणते माध्यम आहे, मराठी आहे, उर्दू आहे, कन्नड आहे, यांचा सुद्धा विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा कोणत्या माध्यमातून केली आहे याचा सेकंड स्टेजला विचार होणार आहे. म्हणजेच काय तर याच्या संदर्भात दत्तात्रय शिंदे जे कक्ष अधिकारी होते त्यांचं सुद्धा पत्र पाहिलं असेल तुम्ही. त्याच्यानुसार अशी त्याच्यामध्ये मागणी होती, कुंभार सरांनी केली होती की सेमीसाठी डीएड आणि बीएड हे इंग्रजी माध्यमांना प्राधान्य देण्यात यावं. बरं, त्याच्यामध्ये मराठी माध्यमांवरती अन्याय झालेला आहे का तर 100% इथं मराठी माध्यमांवरती जरी अन्याय झाला असला तरी दुसऱ्या पॅराग्राफमध्ये त्यांनी हा अन्याय दूर करण्याचा कसा प्रयत्न केलेला आहे तो सुद्धा आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि सोबतच इंग्रजी माध्यमाला याच्यातून पूर्णता वगळण्यात आलेलं आहे. बरं, इंग्रजी माध्यमाचे जे उमेदवार आहेत त्यांना प्युअर इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत तिथं तर त्यांना प्राधान्याने संधी मिळते का याच्याबद्दल कोणतीही क्लॅरिटी नाहीये. 2022च्या शिक्षक भरतीमध्ये एससीआरटीचा अहवाल होता तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्या अहवालाचा फॉलोअप घेतला नाही. याच्या संदर्भात काही उमेदवारांनी जे आपले आयुक्त होते मांढरे सर यांची सुद्धा भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी प्रचलित नियमानुसार ही भरती करतोय, त्याच्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा इथं सेमी इंग्रजी पात्रते बाबतीमध्ये त्यांचा सुद्धा विचार केला गेला नाहीये. बरं, आता कोणाचा विचार केला जाणार आहे? जर हे उमेदवार भेटले इंग्रजी विषयाकरता, ज्यांची इंग्रजी माध्यमातून पात्रता आहे त्यांचे उमेदवार भेटले सेमीसाठी तर त्यांचा विचार केला जाणार आहे. परंतु जर भेटले नाही तर काय तर मित्रांनो, शिक्षक भरती सध्या 2 टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यामध्ये हे उमेदवार भेटतील का याचा ते विचार करणार आहेत आणि नाही मिळाले तर मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या उमेदवारांची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून ज्यांनी पूर्ण केली नाही, मात्र ज्यांचं 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केलेली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. आतापर्यंत 1 ते 5 साठी कोण पात्र होतं? ज्यांचं पहिला पेपर टीईटीचा पहिला पेपर आहे आणि ज्यांचं डीएड क्वालिफिकेशन आहे, 12वी आहे, एवढेच उमेदवार 1 ते 5 साठी पात्र होते. परंतु आता क्वालिफिकेशन त्याच्यामध्ये ऍडिशन केलेलं आहे कशा पद्धतीने त्यांना संधी देण्यात यावी. परंतु हा GR आला 20 जानेवारी 2026ला आणि पोर्टल रजिस्ट्रेशन आपण पाहिलेलं आहे की ते क्लोज करून टाकलं त्यांनी संक्रांतीनंतर. त्याच्यामुळे गोंधळ असा झाला याच्यामध्ये की आता ह्या उमेदवारांनी त्यांचं क्वालिफिकेशन सुद्धा ऍड केलेलं नाहीये, भले त्यांना संधी मिळाली असली तरी. आता याच्यातून कुठं ना कुठं तरी शालेय शिक्षण विभागानं मराठी माध्यमाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला असला असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तरी सुद्धा मराठी माध्यमाच्या उमेदवारांना सेमीचे प्रिफरन्सेस येणार नाहीत, हे त्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. बरं, प्युअर इंग्रजी माध्यमाचे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा सेमीचे प्रेफरन्स येतीलच असं नाही, अनटिल अनलेस म्हणजे त्यांचं प्राधान्याने विचार केला जाणार नाही. ऑलरेडी ज्यांचं 10वी इंग्लिश मिडियमचं आहे त्यांचं डीएड बीएड तर असणारच आहे. परंतु याच्यामध्ये यांना एकच सांगायचं आहे की जरी इंग्रजी माध्यमातून डीएड बीएड केलं असेल आणि तरी तुम्हाला प्राधान्य दिलं असेल तरी सुद्धा गुणवत्तेला पर्याय नाहीये. जर उमेदवारांच्या कट ऑफ पर्यंत बाकीचे जर उमेदवार असतील, म्हणजे असं नाहीये की इंग्रजीतून डीएड झालेलं आहे त्यांना टेट 2025 मध्ये अगदी 30-50 मार्क्स मिळाले असेल तर त्याला संधी मिळेल नाही. त्या उमेदवारांचा त्यांच्या कट ऑफ नुसारच विचार केला जाणार आहे आणि ती जागा भरली जाणार नसून दुसऱ्या टप्प्यामध्ये या उमेदवारांना संधी मिळणार आहे. मित्रांनो, शिवनेटी फाउंडेशनच्या माध्यमातून आणि ॲस्पायर अकॅडमीच्या माध्यमातून आपण वेबिनार घेतले होते आणि लाईव्हच्या माध्यमातून या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता की सायन्सच्या उमेदवाराने 12वी सायन्सचे उमेदवार आहेत त्यांनी मात्र इंग्रजी माध्यम टाकायचं आहे. आणि ज्यांनी आपलं हे लाईव्ह पाहिलं असेल, ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ऐकली असेल आणि त्यांनी जर ते माध्यम टाकलं असेल 100% त्या उमेदवारांना आत्ता फायदा होणार आहे सेमी इंग्रजीच्या प्रेफरन्ससाठी. कारण एका GR नुसार 10वीचं माध्यमाला प्राधान्य दिलं जाईल असं सांगितलं होतं. परंतु आता ते आपण पाहतोय की त्याचा इतकासा विचार शिक्षक भरतीत केला गेला नसला तरी सुद्धा 12वीच्या उमेदवारांनी
सायन्स माध्यम असेल तर इंग्रजीच माध्यम टाकायचं आहे. आता मित्रांनो, ज्यांनी इंग्रजी टाकलं नाहीये त्यांनी काय करायचं मित्रांनो, म्हणूनच सांगतो की ऑथेंटिक इन्फॉर्मेशनवरती तुम्ही विश्वास ठेवा. तर तुम्हाला आता दुसऱ्या टप्प्याच्या वेळी तुम्हाला नवीन एकदा टॅब मिळून भेटतोय का, त्याच्यावरती आपण व्यवस्थित सविस्तर एखादा व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की त्याच्याबद्दल डिटेल देऊया. सोबतच त्यांना अजून संधी दिली जाणार आहे, किंवा ज्यांचं BA झालेलं आहे, MA इंग्रजी झालेलं आहे, BSc झालेलं आहे आणि MSc झालेलं आहे, अशा उमेदवारांचा विचार सुद्धा 1 ते 5 साठी केला जाणार आहे. आणि अतिशय आनंदाची आणि सुखद बातमी आहे, जे इंग्रजी माध्यमातून आहेत. पहिली गोष्ट ज्यांचं BA MA इंग्लिश आणि सायन्सच्या उमेदवारांसाठी, परंतु बाकी मराठी माध्यमाच्या उमेदवारांवरती इंग्रजी माध्यमाच्या बाबतीमध्ये सर्रास अन्याय झालेला आहे. आणि सोबतच जे प्युअर इंग्रजी माध्यमाचे उमेदवार आहेत त्यांना नक्की कुठं संधी, याच्याबद्दल कुठलीही क्लॅरिटी नाहीये. हे सुद्धा त्यांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचंय आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही जर फॉलोअप घेतला तर मात्र अजून शिक्षक भरतीचे प्रिफरन्स यायला तुम्हाला वेळ आहे. नक्की त्याच्यामध्ये तुम्हाला हा फायदा होऊ शकतो. आता शेवटी हा कॉल तुमचा आहे. थोडक्यात काय मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये नवीन नवीन नियम आणले जातात, याची आपण ओरड करत असतो. परंतु जे उमेदवार व्यवस्थित स्वतःच्या जागेसाठी, स्वतःच्या मीडियमसाठी फॉलोअप घेतात, त्यांची मागणी मान्य होताना 100% दिसते. हा भरतीचा इतिहास आहे. त्याच्यासाठी आपण सतर्क राहायला पाहिजे. सर्वात जास्तीत जास्त व्हिडिओ याच्यासाठी शेअर करा की त्या उमेदवारांना आपण जागा करा. आणि हे महत्वाचं आहे की कोणावरती अन्याय होतोय हे समजणं महत्वाचं आहे. आजवर मराठी माध्यम, मराठी भाषा, महाराष्ट्र, मी मराठी, हे सगळं फक्त बोलण्यापुरतंच आहे. शिक्षक भरतीमध्ये मात्र मराठी माध्यमाची जर शाळा असेल तरच मराठी माध्यमातून ज्यांचं D.Ed झालेलं आहे, B.Ed झालेलं आहे, यांचा विचार केला जाणार आहे. आणि बाकीच्या उमेदवारांचा मात्र ज्यांचं D.Ed इंग्लिश मिडियम आणि B.Ed इंग्लिशमधून यांचा विचार केला जाणार आहे. परंतु त्यांचे सुद्धा खूप सेलिब्रेशन करण्याचा हा नक्कीच वेळ नाहीये, कारण आता मात्र तुमच्या कॉम्पिटिशनला उतरलेले आहेत BSc, MSc आणि BA MA इंग्लिशवाले सुद्धा उतरलेले आहेत, इवन दो 1 ते 5 साठी असेल. आता यांच्या टॅब संदर्भात बऱ्याच उमेदवारांनी यांची माहिती टाकली नसेल, तर त्याच्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये 100% आपण फॉलोअप घेऊया. सोबतच इंग्रजी ज्यांचं प्युअर झालेलं आहे त्या उमेदवारांनी सुद्धा सध्या सतर्क राहण्याची गरज आहे की तुमची नक्की पात्रता कुठे. जिथं प्युअर इंग्लिश मिडियमच्या, जसं की आता मी मगाशी सांगितलं की मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केलेल्या आहेत. बरं, तिथे तर तुमची निवड होणार आहे का? प्युअर जिथं आहे तिथे का तिथं सुद्धा D.Ed B.Edचा विचार केला जाणार आहे? कारण आजपर्यंत त्यांचाच विचार केला जात होता. हे फक्त मी जे आतापर्यंत चालू आहे त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते. अर्थातच याच्यातून कोणावरती अन्याय होवो, कोणावरती नाही होवो याचा संबंध जरी नसला, तर ज्या उमेदवारांचा शिक्षक भरतीमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना शिक्षक व्हायचंय, त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. आणि त्यांनी जर व्यवस्थित फॉलोअप घेतला तर त्यांचे मार्ग शिक्षक भरतीतले 100% मोकळे होतील. ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन नक्की ऑन करा आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड.